ಬಂದಿಲ್ವಾ? ಇಲ್ಲೇ ಇರೋದು ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀನಿ, ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರು. ಈಗ ಬರ್ತಾರೆ, ಜಸ್ಟ್ ಈಗ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ಅವರು ಗಂಟೆ ಮಾಡಿ ವಾಪಸ್ ಬರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಕಾಳಿದೆ ನೋಡಿ, ನೀನು ಮಶ್ರೂಮ್ ಮಾಡಿದ್ಯಲ್ಲ ಹಾಗೆ ವಾಶ್ರೂಮ್. ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀಪಾದಂಗಳವರು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮುಖ್ಯಪ್ರಾಣ ದೇವರ प्रसाद मोदी जी इस अद्भुत कार्यक्रम को पूजावान करने के लिए हमारे बीच में आज उपस्थित रहे। ಒಂದು ನಿಯಮವನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಪ್ರಾರಂಭವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕೃಷ್ಣಂ ವಂದೇ, ಜೋರಾಗಿ ಹೇಳಿ. ಮಂಥಪಾಶಧರಂ ದಿವ್ಯಾರ್ಭಕಾಕೃತಿಂ ಶಿಖಾಬಂಧತ್ರಯೋಪೇತಂ नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् तस्मात् ब्रह्मेन्द्ररुद्रदेवतानां ज्ञानस्फूर्तिः सदा तस्मै हरये गुरवे नमः। प्रथमो हनुमान् नाम द्वितीयो धीमहि च पूर्णप्रज्ञतृतीयस्तु भगवा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुखे भोक्ता दुःखं गीतामृतं महः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतथान्यश्चैव किमकुर्वन् सञ्जय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्। कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। अथ विद्या राजगुह्ययोगः। श्रीभगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं ध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। मया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। सम्प्रवृत्तानि कांसते उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचार्यते गुणावर्तन्त इत्येव यो वतिष्ठति नेङ्गते समदुःखसुखस्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरः तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः मानापमानयोत्सुल्यः मानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यगतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्छन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं कामाभिशर्मा यत्तत्सात्विकमुच्यते यत्तु कामेषु नाग
ಪ್ರೇರಣೆ. ಸಮಗ್ರ ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದ ಅಧ್ಯಾಯ ಅಂದ್ರೆ ಪುರುಷೋತ್ತಮ ಯೋಗ ಅಂತ. ಉತ್ತಮ ಪುರುಷ ಕೆಲವೇ ನಿಮಿಷಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಈ ವೇದಿಕೆಗೆ ಆಗಮಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಕ್ಷಣಕ್ಕೆ ಅವರು ಚಾಲನೆಯನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸುನೀಲ್ ಕುಮಾರ್ ಅವರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಆತ್ಮೀಯವಾದ ಸ್ವಾಗತ. ಹಾಗೆ ಕುಂದಾಪುರದ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಕಿರಣ್ ಕುಮಾರ್ ಅವರು ಅವರಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಆತ್ಮೀಯವಾದ ಸ್ವಾಗತ. ಹಾಗೂ ಎಲ್ಲರೂ ಕೈಗಳಿಂದ ತಾಳವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಭಜನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ. ಘನತೆಯಿಂದ ರಾಜ್ಯಪಾಲರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಶ್ರೀ ಥಾವರ್ ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಅವರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಗೌರವದ ಸ್ವಾಗತವನ್ನ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಶ್ರೀ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಅವರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಗೌರವದ ಸ್ವಾಗತವನ್ನ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ, ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಬೇಕು. but initiated voting in the election example and the holy message of Bhagavad Gita were noble and happy like with courage and self-confidence. I am happy to welcome Sri Thawar Chand Gehlot. गोविंदाय नमो नमः व्यासाय भवनाशाय
श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। इम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणार्थमे वदामः। संस्कृत भाषा भगवद्गीता भाषा। श्रीकृष्णः गीतोपदेशं संस्कृत भाषायां कृतवान्। अतः गीता भाषायां संस्कृत भाषायां 5 निमेषपर्यन्तं वयं वाक्यं वदामः। अस्मिन् दिवसे अस्माकं सर्वेषां कृष्णभक्तानां महान् सन्तोषः सञ्जातः। अस्माकं प्रधानमन्त्री श्री नरेन्द्र मोदी महोदयः लक्षकण्ठगीता पठन सन्दर्भे आगताः। नरेन्द्र मोदी महोदयः अर्जुन इव, अर्जुनः इन्द्रावतारः। श्रीमध्वाचार्याः वदन्ति अर्जुने नरावेशः वर्तते। अतः नरेन्द्र शब्दस्य अर्थः साक्षात् अर्जुनः। यत्र गीता प्रचलति तत्र अर्जुनः आगतः। अतः अर्जुन आगमनेन अस्माकं लक्षकण्ठगीता समर्पणं सम्पूर्णम् इति वयं भावयामः। नरेन्द्र मोदी महोदयः 14 वर्षानन्तरम् अत्र आगताः। तन्मध्ये राममन्दिरनिर्माणं कृत्वा आगताः। यथा श्रीरामः इति आशयः वर्तते, तादृश नरेन्द्र मोदी महोदयद्वारा धर्मरक्षणं भवतु इति अस्माभिः प्रार्थना क्रियते। शास्त्रे धर्मो रक्षति रक्षितः इति घोषणं कृतम्। अस्माभिः अभिवृद्धिः भवतु इति वयम् आशास्महे। एवं गोपालकृष्णस्य सेवार्थं गोवंशरक्षणमपि नरेन्द्र मोदी द्वारा सन्मान्य नरेंद्र मोदी जी ಅವರಿಗೆ ಭಾರತೀಯ ಶ್ರೀರಾಮನವರು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಉಪೇಂದ್ರ ಅನುಗ್ರಹ ರೂಪವಾದ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಬಿರುದು ಭಾರತ ಭಾಗ್ಯ ವಿಧಾತ ಎಂಬುವ ಬಿರುದಿನೊಂದಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. भगवान कृष्ण का चित्रपट ಬುದ್ಧಿನ ಕವಚದ ಕೃಷ್ಣನ ಸುಂದರವಾದ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೃಷ್ಣನ ಕೈಟವನ್ನ ಖೇಟವನ್ನ ಇಟ್ಟು ಪೂಜೆ ಶ್ರೀಪಾದಂಗಳವರು ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मैं अपनी बात बताना शुरू करूं उससे पहले यहाँ कुछ बच्चे चित्र बना के ले आए हैं। एसपीजी के लोग और लोकल पुलिस के लोग मदद करें, उसको कलेक्ट कर लें। अगर आपने उसके पीछे अपना एड्रेस लिखा होगा
मैं जरूर आपको धन्यवाद पत्र भेजूंगा। इसके बाद कुछ लोग है दे दीजिए, वो कलेक्ट कर लेंगे और आप फिर शांति से बैठ जाइए। अन्याय कर देता हूं तो दुख होता है मुझे। जय श्री कृष्ण। भगवान श्री कृष्ण के दिव्य दर्शनों की संतुष्टि, श्रीमद् भगवद गीता के मंत्रों की ये आध्यात्मिक अनुभूति और इतने सारे पूज्य संतों गुरुओं की ये उपस्थिति मेरे लिए परम सौभाग्य है। मेरे लिए ये असंख्य पुण्यों को प्राप्त करने जैसा है। और जो मुझे सम्मान दिया गया, मेरे लिए जो भाव प्रकट किए गए, शायद मुझे इतने आशीर्वाद मिले कि मेरे लिए जो कहा जाता है मैं उससे योग्य बनूं और ज्यादा काम करूं और मुझसे जो अपेक्षाएं हैं उनसे मैं पूर्ण करूं। भाइयों बहनों, अभी 3 दिन पहले ही समाज में मंत्रों का, गीता के श्लोकों का पाठ तो शताब्दियों से हो रहा है, पर जब 1 लाख कंठ एक स्वर में इन श्लोकों का ऐसा उच्चारण करते हैं, जब इतने सारे लोग गीता जैसे पुण्य ग्रंथ का पाठ करते हैं, जब ऐसे दैवीय शब्द एक स्थान पर एक साथ गूंजते हैं, तो ऐसी ऊर्जा निकलती है जो हमारे मन को, हमारे पूरे विश्व में लोगों को अपने हाथ से गीता लिखने का विचार देकर उन्होंने जिस कोटि गीता लेखन यज्ञ की शुरुआत की है, वो अभियान सनातन परंपरा का एक वैश्विक जन आंदोलन है। जिस तरह से हमारा युवा काफी मठ प्रतिदिन लाखों लोगों की सेवा का कार्य कर रहे हैं, उनकी प्रेरणा के कारण वैदिक परंपरा में ऐसी कई विभूतियां जन्मी है। जब इन आग्रहों पर अपना आशीर्वाद दे देगा तो इन्हें जन जन तक पहुंचने से कोई रोक नहीं पाएगा। साथियों, हमारा पहला संकल्प होना चाहिए कि हमें जल संरक्षण करना है, पानी बचाना है, नदियों को बचाना है। हमारा दूसरा संकल्प होना चाहिए कि हम पेड़ लगाएंगे। देश भर में एक पेड़ मां के नाम अभियान को गति मिल रही है। इस अभियान के साथ अगर सभी मठों का सामर्थ्य जुड़ जाएगा तो इसका प्रभाव और व्यापक होगा। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण।